आणि नेहमी कसं आम्ही त्या साईडला जातो लाकडं करवंद ही बघा चटणी पाडल्या पटकन पडल्या जास्त काय बरं घ्यायला लाकडं घ्यायला पण इथे यायचो ना आपण तुला नाही नेलं फिरायला नाही नेलं कुठला त्या साईडला चला करूया मी चप्पल घालत्या हवा बघा काय सुटले बाप रे काय मस्त हवा सुटले बरं वाटते जरा गरमीमध्ये संध्याकाळचा टाइम आहे आणि 5 सव्वा 5 झालेत कुणाला तर आमचं काम चालू आहे बघा बिझी आहे तो व त्याला डिस्टर्ब नको गरके घ्या चला आपण जायलोय रानात जातोय रानात कुठल्या मागणं जायचं का पुढनं पडून जाय ना मस्त वारा सुटला रे बरं वाटतं ना जरा गरमी नाही होत असा वारा असला की चांगली आहे मोठी आहे पण कुठल्या आधी वर तिकडच्या बघूया ना तिकडच्या कुठल्या वरच्या चला कुठून येतं नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आम्ही आता संध्याकाळच्या वेळेस रानात जायला निघालो हे बघा पिशवी घेतले कैऱ्या आणायचेच बघू आता किती मिळतात काय ते पण कालपासून चालू आहे काल कुणाच्या बाबा गेले होते एकटे तर त्यांना म्हटलं आज मी पण येते आपल्याला सरबत वगैरे बनवायचं आहे आवडतं कैरीचं पन्ह बघा किती छान बनतं तर इथं समोरच्या साईडला जाऊया आपण काय हां करवंद धरलेत तुम्हाला दाखवते मी सगळ्यात पहिला आधी तुम्ही बघा मी कुठे येते तर हे बघा हे आपलं घर इकडे आणि नेहमी कसं आम्ही त्या साईडला जातो लाकडावर जमा करायला तर समोरच्या साईडला जातो बघा ते सुंदर दिसतंय बघा वरती डोंगरवर वगैरे ते छान दिसतंय पण आज आम्ही जातो ह्या साईडला म्हणजे इकडनं वाट आहे आपल्याला जायला तिकडनं निघालो गरके घेतले आणि ही बघा करवंद आपल्याला कुठे लांब जायला नको ह्या टायमाला भरपूर आहे करवंदाची जाळी आम्ही रोज बघतो पण तुम्हाला आज मी दाखवते फर्स्ट टाइम कच्ची करवंद ही बघा चटणी बिटणी बनते ना मस्त अशी रानमेवा भरपूर धरलाय बा पूर्ण जाळी भरलेली आहे करवंदाने है ना फार छान सुटलं ना मस्त आंबट ढान मस्त हे बघा सगळीकडे ना हा करवंदीच तिथे इथे आंब्याचं झाड इथे समोर पण आहे तिथे पुढच्या साईडला पण आहे आणि तिथे मोठं वडाचं झाड पण आहे आता मजा सुरू झाली आंब्यांची कैऱ्यांची कुठे जाया पहिला तर रानात तर पहिला हे बघा आम्ही आता चाललोय मधल्या वाटेने हे बघा हे रान जळलेलं ना हे बघा इथे लाकडं पडलेली आहेत हा बा मोठा उंडका इथनं मधनं वाट आहे पायवाट त्याच्यामुळे इकडनं जातोय हे काय आहे बघा वनवा लागलेलं ना हे काय जळून गेलेलं सगळं ते आपोआप त्यांना म्हटलं पायवाटेने जाऊया थोडंसं लांब पडलं तरी चालेल भाग्याशिवरला नाही आणलं मग दोघं जण मस्ती करत बसतात त्याच्यामुळे त्यांना हे कुणाच्या बाबाला नको म्हणून आपण दोघंच जण जाऊया नाही तर मी म्हणत होती की एकाला तरी घे म्हणून शेरीला किंवा वाघ्याला पण ते नाही म्हणाले म्हणून आम्ही दोघंच जण आता आलोय आणि असं मस्त जरा राहणं हां म्हणजे आपला मागचा आळा आहे ना म्हणजे मागची बाजू बघा आहे ना आपल्या इकडची कंपाऊंडची त्या साईडला आम्ही म्हणजे मागच्या साईडला चाललो तिथे पण एक आंब्याचं झाड आहे आता बघूया काय झालं माहिती आहे का वणवा लागला ना त्याच्यामुळे बहुतेक काजूची झाडं आंब्याची झाडं अशी ना जळून गेलेली आहेत ह्या साईडची नाहीतर इथे ना आंबे वगैरे असे भरपूर असे मिळाले काजू पण जळलेत ना बहुतेक हां हा बघा इथेच आहे कसं काजू पुरं जळून खावं फळ त्याचं संपलं सगळं काहीच नाही आलं करपून गेलं पुरं चला ही अशी मजा असते गावच्या ठिकाणी असं रानाविनात फिरायची वेळ काढून फक्त जावं लागतं असं आहे ते हे बघा वडाच्या इथून आलं हे बघा हा आपला आडा बघा
हे आपलं कंपाऊंड दिसतंय तुम्हाला आणि त्याच्या ह्या साईडला मी आता आलोय इकडं. राग बघ इथे, राग घेऊन जाऊया का इकडची? वडाची माती चांगली असते. एवढं सगळं जळलं होतं ना पुरा. हा नेऊया राखी. नाही वडाची माती चांगली असते ना झाडांसाठी, औषधी असते औषधी. हा हा बघा हा. आणि हे वडाचं झाड ती मध्ये करंदी बघ केवढी गेली ती, व जिवंत आहे ती. आपल्या घरातून आली आड्यातून बाहेर आली. हा कापायला पाहिजे. हा पर्याय आहे वाटतं ना, हा पर्याय आहे. हा पाणी येतं ना पावसाचं इकडनं येतं पर्याय. पातेरा बघ किती पडलाय बापरे. कुठे आहे ह्या साईडला? आपलं जेव्हा घर बांधायला घेतलं ना हे, त्यावेळेस आम्ही इकडनंच आंबे घेऊन जायचो. बादल्या भरून भरून ह्या आंब्याचे आम्ही ना आंबे घेऊन जायचो. अशा छोट्या साईजमध्ये, जास्त असं काही मोठं नाही. पण आता ना झाड ते करपलंय त्याच्यामुळे जास्त नसतं. हा खूप असं मोठं झाड होतं ते करपलंय म्हणजे जळलं ते झाड वणव्यामुळे. पूर्ण हे झालं त्याला. ते बघा हे काय इथे वरच समोर दिसतंय ना, हे काय कैऱ्या लटकताना दिसतात बघा ह्या साईडला. आणि ही पानं सगळी जळलेली बघा आगीने. हा झाड पण चांगला धरायचं ना. करपलं ना तो ते. काढा आता जेवढं निघतील तेवढं काढा. थोडंसं भेटलं तरी बस झालं आपल्याला. खाली बघ किती आल्या, हाताने येतील त्या. कुठे खाली आहेत? थांब ना, हाताने कुठे मी काढते. हा हे बघा इथे हाताने. हा 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 पण ते झाळी हे आहे ना, जाळी आहे ना. मी काढतो समजा दाखवतो. मोठा काढतो यातून जरा एक छोटा जाऊ दे, मोठा मोठा काढतो. हा बारीक त्या हे काय मस्त रे, गट्टूच्या गट्टे आहेत बा आंब्यांचे. तर बघ ओरडतो बघ, बघितला शेरू लागला ओरडायला. तर बघा त्याला आवाज गेला शेरूला. पडली तेव्हा पडली. हा तेव्हा काढतात ना सगळे. जमा करूया आपण आता. तू काढता खरं मग एकदमच जमा करूया. किती मस्त झाड होतं आंब्याचं. आणि हा आंबा एकदम मस्त गोड आहे ना हा आंबा. हे बघा अशा पाडल्या पटकन पडल्या, जास्त काही वेळ पण नाही लागला ना. हे बघा सगळ्या भरून घेते मी मस्त अशा हिरव्यागार. अजून कुठे आहेत? त्या साईडला पण असतील ना. तुला आठवतं आपण बघ यायचो, एकटं जायचो ना घ्यायला पिशवी घेऊन. दरवर्षी आम्ही इकडेच येतो आंबे घ्यायला, जास्त करून मागच्या साईडला. इथे म्हणजे हा आंबाच गोड आहे त्याच्यामुळे इथे बरं असं वाटतं. हा हाताने काढूया. हा थांबा आतमध्ये जा, इकडनंच येऊ. या बघा कैऱ्या हाताने काढते, हाताने एकदम. काढल्या काढू नको, जरा तर मोठ्या मोठ्या काढ, बारक्या राहू दे ना. नाही ते पटकन निघाल्या काय तर मग सुकाटल्या असते. या बघा इतक्या आता काढल्या कैऱ्या. आणि अजून कालच्या पण आहेत ना आपल्या घरामध्ये भरपूर. आणि अजून आहेत झाडावरती. पण म्हटलं आता राहू दे, त्या सगळ्या आपल्याला कच्च्या कैऱ्यांची गरज नाही. म्हणजे पिकले का आपल्यालाच खायला मिळतील ना. त्या साईडला भरपूर आहेत ना, बघा समोर दिसतं तुम्हाला. अजून आहेत मोठे मोठे आहेत त्या साईडला. मस्त आंबा आहे हा. काही इकडे आग धवसले ना. हा हे बघा करवंद, इथे पण करवंद. आपल्याला या टायमाला करवंदाला कुठे लांब जायला नको ना. हे बघा आपल्या आड्याजवळ इतकी करवंद आहेत ना, कुठे लांब जायची गरजच नाही. बाहेर पडलं का करवंद असं आहे सगळं. ते इकडनंच आहे. ए काठी कुठे गेली गलकी. हे बघा समोर आपली जाळी आड्याची. आता बाहेर पडतो ती, हे दोघं खेळतात ती. आपण मी येतो ना लाकडं घ्यायला, आपण येतो ना इकडनं असं. पण तिकडनं आम्ही आता रोडने आलो जरा. काटे कुठे म्हटलं इथे लागतात ना म्हणून. कुठे 2 मिनिटात गेलो आता इथून घरी. इथे बघूया जरा पुढे. चल पुढे जायचं. तर रान बघूया त्याला कसं जळलंय काय ते बघूया जरा केवढं. हे बघा आम्ही चालत चालत आलो. बघा कसं सगळं जळून गेलंय. हे असं सगळं खाक झालंय म्हणून ते सगळं दिसतंय ना, ओपन दिसतंय. नाही तर किती इथे रान होतं ना बापरे. इथे तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बऱ्याच वेळा दाखवलं आम्ही काय बरं घ्यायला, लाकडं घ्यायला पण इथे यायचो ना आपण. आता पूर्ण सपाट झालं मैदान. कसं होतं ना बापरे.
इथे आपण भात किती करू शकतो. फक्त ह्या काट्या कुट्या फक्त राहिल्यात बघ, काय काय सगळं असं झालं. भात किती जागा आहे ना. आपण जातो ना इकडे ते भाजी आणायला, कुरडूची भाजी इकडनंच जातो ना. काय नाही राहिलं, नाही तर कसं सगळं होतं. रान मध्ये 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 ना धक्कीन गेलंय ना, हम्म. ते पक्षी बघा मस्त आहे. ते आता काय फिरतात. तर भरपूर असं फिरल्यानंतर आम्ही आता निघालो घरी जायला. हे सगळं रान आहे ना, हे सगळं आमचंच आहे. कसं सगळं झालं आहे बघा. आम्हाला असं वाटलं की लाकडं वगैरे ह्या साईडला असतील तर जवळच्या जवळ आपल्याला घेता येतील, पण नाही आहे ना, तोडावे लागतील. काही दिंड्याची आहेत नाही, नाही जवळ. आता सध्या कसं आम्ही लांबूनच आणतो ना लाकडं वगैरे. लांबून म्हणजे असं फारसं असं काही लांब नाही, पण तरी पण थोडंसं चालावं लागतं. हां, नाही तर इथे जवळच्या जवळ असं काही आपण काढली आणि आड्यात टाकली, त्याच्यामुळेच इथे बघायला आलो होतो आम्ही. आता कधीही काढून येऊ शकतो. आता बघायला पाहिजे, ह्या साईडला पण यावं लागेल लाकडं वगैरे काढायला पाहिजे, जमा करायला, तिथे साफ करायला पाहिजे. चला बांबूचा बेत आपल्यातला आहे ना. चला जाऊया आता घरी जाऊया. बरं झालं तर आलो, म्हणजे कैऱ्या काढायच्या ह्याच्याने. कैऱ्या पण हव्यात होता, सरबत पण बनवायचं आहे. बघू जमलं तर लोणचं पण थोडंसं करायचं, चटणी पण. आत्ता ही मजा असते. आता हा जो मार्च एप्रिल मे हे जे 3 महिने आहेत ना, गावच्या ठिकाणी मस्त असा रानमेवा सगळं सगळं खायला मिळतं. आपल्या इथे भरपूर आहे ना, आमच्या इथे भरपूर आहेत. फणस आहे ना, आता म्हणजे झाले, सुरुवात झाली ना फणस. भरपूर झाले, भरपूर भरपूर फणस नाही ना, बरके भरपूर आहेत. पण आपल्या इथे बरके जास्त आहेत, काप्याची झाडं कमी आहेत. काप्याची 2 का 3 आहेत ना, ती धरलीच नाहीत. आम्ही काल गेलो बघितलं ना, चेक केलं. हां, आपल्याला एक पण झाडाला धरले. अच्छा. हां हां हां, जेवढे आहेत ना सगळे भरभरून धरले. हां, असं सगळं आहे. म्हणजे आत्ता भरपूर आहे ह्यावर्षी. आंब्यांचं आहेत काय आंबे ह्यावर्षी भरपूर? आंबे आहेत आमच्या भरपूर झालं. आमच्या इथे काय झालं, ते वणवा लागलं ना, त्याच्यामुळे काही झाडं अशी जळून गेलेत. त्याच्यामुळे नाहीतर मला वाटतं कुठे असतील कुठे नसतील, असं सगळं असेल असं आहे. तर हे आता आमच्या रानातलं म्हणून आम्ही इथे आलो होतो काढायला, त्या कुणालच्या बायतात शॉर्टकटनी आलो. हा काय इकडनं दिसतो ना झाड, तो हा बघा आहे ना समोर. वड नाही, त्या आंब्याचं झाड पण दिसतंय ना, आंब्याच्या वड्याच्या बाजूला. हां, चला. तो शेरू बघा कोकटतोय आपला, त्याला बरोबर चावल गेली, तिकडनंच भुंक होता. तो बघा उभा आहे. आता आला असता ना आमच्यासोबत, तो बघा कसा बसलाय बोका. सगळं रान गाजवलं नसतं, इकडं तिकडं उड्या मारत. काय झालं शेरू? आई बघ खाऊ नाही गेलेली. काय झालं तुला नाही नेलं फिरायला? नाही नेलं माझ्या बाबूला. को झालं? हा, 5:45 व्हायला आले. कुणाला विचार काय बोलतो बघ. कोण झालं माझ्या बच्चाला? काय झालं चोराला माझ्या? काय झालं? हां, गाई करा बा. आईने काय खाऊ आणला. रानातून घरी आल्यानंतर लगेच इथं आम्ही आता पाणी घालायला सुरुवात केलेली आहे. आज 4 दिवसानंतर झाडांना पाणी घालायला घेतलंय. कुणालचे बाबा होते पुढच्या साईडला पाणी घालत आणि मी इथे मागच्या साईडला घेतलं होतं. तर भरपूर अशा कमेंट्स येतात नवीन आपल्या बघा ताई चॅनलला जोडल्या जातात की गावाबद्दल पण थोडंसं दाखव बाहेरचं. तर आमचं जे गाव आहे ना त्याबद्दल बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत. तुम्ही जर का म्हणजे जुने व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी बघावे लागतील, मागे जावं तुम्ही, चॅनलला भरपूर असे व्हिडिओ आहेत. आता काय झालं आहे, आपलं बघा घर वगैरे बांधून झालं आहे, बाग झालेली आहे तयार. जेव्हा गावी आलो त्यावेळेस आमचं काहीच नव्हतं इथे, पण आता कसं घर आहे, बाग आहे, सगळं आपलं बघा तयार झालेलं आहे. आणि इतकं सगळं असेल की आपली बघा मेहनत पण असते. म्हणजे आता बाग म्हटलं का त्याचं खत पाणी आहे, झाडांना पाणी घालायचं, परत घर म्हटलं का संसार पण आला. त्याच्यामुळे फारसं असं काही मला बाहेर जाता येत नाही, पण जितकं मला शक्य होतं तितकं मी शेअर करते. पण तुम्ही जुने व्हिडिओ बघा, आमच्या गावातल्या बऱ्याचशा गोष्टी अगदी सणापासून सगळं मी शेअर केलेलं आहे. तर ह्या बघा, ह्या कैऱ्या ह्या ज्या मोठ्या साईजच्या दिसतात ना, त्या काल आणलेल्या कुणालच्या बाबाने, आणि आत्ता आणलेल्या ह्या लहान साईजच्या. म्हणजे आता सध्या फक्त इतक्या आता आम्ही जमा केलेल्या आहेत. आता अजून परत जायचं कधी? उद्या परवा जाऊ परत. आता हाणू कैऱ्या काय, आता सीझन चालू झाला. आता रोज 1-2 दिवसाआड काय कैरी करवंद वगैरे घेऊन येते. हां, तर आता बघू ह्याचं लोणचं तर नाही, पण सरबत आणि काय बरं उसरी
असं सगळं बनवायचं आहे. चटणी ह्याच्यासाठी हे सगळ्या कैऱ्या की नाही उपयोगी पडतील आणि अजून पण आहेत भरपूर. त्याची चव घेऊन माहिती पडते. जसं लागेल तसं आणायचं आणि बनवायचं असं सगळं विचार केलेला आहे मी. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. रेसिपी आता काही करणार नाही आहे, मला वाटतं उद्या किंवा परवामध्ये करून घेईन मी, कारण आता थोडीशी घरातली इतर कामं पण माझी बाकी आहेत ना. नंतर मी असं विचार केला होता की आता करीन म्हणून, पण नाही वेळ मिळणार, बाकीची कामं मग गडबड होऊन जाईल. पण जेव्हा कधी मी पन्ह वगैरे बनवीन ना, नक्की तुमच्याशी शेअर करेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.